12 वर्षे झाली होती लग्नाला, संसाराला, पण घरात पाळण्याचा आवाज नव्हता. डॉक्टर, उपचार, औषध, नवस, जे जे शक्य होतं ते सगळं करून पाहिलं, पण प्रत्येक वेळी उत्तर एकच, आता शक्यता कमी आहेत. समाजाचे टोमणे, नातेवाईकांचे प्रश्न आणि रात्री उशीवर ओघळणारे अश्रू, हेच त्यांच्या आयुष्याचं सत्य बनलं होतं. एक दिवस पत्नी म्हणाली, आपण सगळं केलं, आता फक्त स्वामी समर्थांकडे जाऊया. दोघं अक्कलकोटला गेले. मन भरून आलं होतं, पण तक्रार नाही, अपेक्षा नाही. फक्त एकच केलं, स्वामी समर्थांच्या नावाने गरजूंना खाद्यदान सेवा केली, मनापासून शांतपणे. स्वामी जे योग्य असेल ते करा. आणि मित्रांनो, खरं सांगायचं तर चमत्कार लगेच नाही झाला, पण मनात शांतता आली. 3 महिन्यांनी एक साधी तपासणी, आणि डॉक्टरांनी जे शब्द बोलले ते ऐकून दोघांनाही विश्वासच बसला नाही. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आईबाबा होणार आहात. त्या क्षणी डोळ्यात पाणी होतं आणि ओठावर एकच नाव, स्वामी समर्थ. आज त्या घरात पाळण्याचा आवाज आहे, हसणं आहे आणि प्रत्येक श्वासात कृतज्ञता आहे. स्वामी समर्थ कधी उशीर करतात, पण अन्याय नाही. स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर सबस्क्राईब करा. हा अनुभव कोणाला आशा देईल तर शेअर करा. जय जय श्री स्वामी समर्थ.